सरकारला लक्ष करत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्याची मागणी सुद्धा यावेळी केली जाते। आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। आगामी काळात ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात। आमदार रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलंय। आगामी 15 दिवसात सुनेत्रा पवार आणि शरद पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असाही दावा त्यांनी केलाय। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी मौलाना जर्जिस अन्सारीच्या वक्तव्यावरून टीका केली आहे। त्या मौलानाच्या डीएनए चेक केल्यावर तो 24 तास कृष्ण मंदिरात बसेल असं पडळकर म्हणाले। देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत महाराष्ट्रात राहणार असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलाय। शिवाय 2029 पर्यंत त्यांनी राज्यात राहावं, नंतर आणि मी दिल्लीत राहू असंही आठवले म्हणाले। विनायक राऊतांनी कारवाईला कुठेही नकार दिला नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली। थोडक्यात पक्षानं सुद्धा तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। आमदार रवी राणांनी ठाकरेंवर रामरक्षा आंदोलनावरून टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना उशिरा लक्षात आलं की रामरक्षा हातात घेऊन हनुमान चालिसा घेऊन संकट दूर होतं असं राणा म्हणाले। दिल्लीत सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। पेपरफुटी प्रकरणावरून भाजप सरकारला लक्ष करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। घेऊयात गावखेड्यांकडील बातम्यांचा वेगवान